नमस्कार, मी रुशाली यादव सारंग। आता आपण पाहूयात बातम्या विस्ताराने। बुलेटिनच्या सुरुवातीला महत्त्वाची आणि मोठी बातमी ती म्हणजे लोकसभेच्या निकालासाठी अवघे आता 22 तास बाकी आहेत। उद्या सकाळी 8 वाजल्यापासून मतमोजणीला सुरुवात होणार आहे। लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणीसाठी यंत्रणा सज्ज झालेल्या आहेत आणि देशामध्ये पुन्हा मोदी सरकार येणार की इंडिया आघाडी विजयी होणार याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे आणि देशाचा महानिकाल उद्या दिवसभर फक्त TV9 मराठीवर तुम्ही पाहू शकणार आहात। उद्या सकाळी 8 वाजल्यापासून मतमोजणीला सुरुवात होणार आहे। थेट जाऊयात दिल्लीमध्ये मतमोजणीच्या तयारीचे अपडेट्स जाणून घेणार आहोत। संदीप राजगोळकर आमचे प्रतिनिधी आमच्या सोबत आहेत आणि पुण्यामध्ये सुद्धा आपल्याला जायचंय। योगेश बोरसे आपल्या सोबत आहेत। मात्र सुरुवातीला दिल्लीमध्ये संदीप। वृषाली 543 जागा होत्या एकूण लोकसभेच्या, त्यातल्या 2 बिनविरोध झालेल्या आहेत। 541 जागांसाठी ही निवडणूक झालेली होती 7 टप्प्यांमध्ये आणि त्याची मतमोजणी अवघ्या 22 तासांवर येऊन ठेपलेली आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह भाजपचे सगळे नेते असतील आणि काँग्रेसमधले राहुल गांधी यांच्यासह सगळे नेते असतील, यांची प्रतिष्ठा ही पणाला लागलेली आहे। गेल्या काही दिवसातला म्हणजे 7 टप्प्यांमध्ये जे मतदान झालं त्या टप्पे जसे येत होते तसे मतदानाची टक्केवारी देखील बदलत गेलेली आपण पाहिलं। काही ठिकाणी मतदानाची टक्केवारी वाढली आणि काही ठिकाणी कमी देखील झाली। उन्हाच्या झळा सोसत ही मतदारांनी मोठ्या भरभरून असं मतदान काही ठिकाणी केलेलं आहे। त्यामुळे 541 जागांपैकी मॅजिक फिगर जी आहे ती कोण गाठणार, इंडिया आघाडी गाठणार की NDA गाठणार याकडे संपूर्ण देशवासियांचं लक्ष असणार आहे। प्रचाराचा जर मुद्दा लक्षात घेतला तर अगदी राम मंदिरापासून मंगळसूत्र असेल, जमीन हडप करणं असेल, त्याचबरोबर हिंदू मुस्लिम हा मुद्दा देखील अनेक ठिकाणी पाहायला मिळाला। गॅरंटी हा शब्द खास करून जास्त चालला। इंडिया आघाडीच्या वतीनं जोरदार टीका देखील करण्यात आली होती आणि या सगळ्या निवडणुकीच्या धामधुमीमध्ये निवडणूक आयोगानं देखील थेट राहुल गांधी असतील, पंतप्रधान नरेंद्र मोदी असतील यांना देखील नोटीस बजावलेली होती। त्यामुळे उद्याच्या निकालाकडे संपूर्ण देशाचं नाही तर जगाचं लक्ष असणार आहे असं म्हणता येईल। कारण तिसऱ्यांदा मोदी रिपीट होतात का, हॅट्रिक करतात का हे बघावं लागेल। आणि उत्तर प्रदेश, राजस्थान, मध्य प्रदेश ही जी सगळी मोठी राज्य आहेत, कर्नाटक असेल, या राज्यांकडे देखील लक्ष असणार आहे। कारण काही ठिकाणी राज्य सरकार जे आहे ते NDAचं आहे आणि काही ठिकाणी इंडिया आघाडीचं आहे। त्यामुळे कुठल्या राज्यात कुणाला फायदा होतो याची गणितं आतापासूनच बांधायला सुरुवात झाली आहे। एक्झिट पोल आपल्याला माहिती आहे परवा दिवशी जाहीर झाले। ते जाहीर झाल्यापासून अगदी सेन्सेक्स म्हणजे शेअर बाजारामध्ये देखील उसळी पाहायला मिळाली। त्यामुळे सगळ्याच राजकीय नेत्यांना धाकधूक आहे। जी EVM मध्ये भवितव्य बंद झालेलं आहे वृषाली, ते उद्या म्हणजे 22 तासानंतर खुलणार आहे असं म्हणता येईल। नक्कीच देशाचं चित्र नेमकं काय असेल हे चित्र सुद्धा स्पष्ट होणार आहे उद्या। आता आपण येणार आहोत महाराष्ट्रामध्ये। पुण्यामध्ये योगेश बोरसे आमचे प्रतिनिधी आमच्या सोबत आहेत। योगेश, पुणे विभागामध्ये लोकसभेचे 4 मतदारसंघ, पुणे, मावळ, बारामती, शिरूर आणि बारामतीकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे आणि आता मतमोजणीच्या तयारीचे अपडेट्स तुम्ही काय द्याल? कशा पद्धतीने तयारी करण्यात आलेली आहे पुण्यामध्ये? वृषाली, पुणे आणि बारामती लोकसभा मतदारसंघाची मतमोजणी ज्या ठिकाणी होणार आहे ते अर्थातच कोरेगाव पार्कचं हे खाद्य निगम गोडाऊन आणि या ठिकाणी जिल्हा प्रशासनाकडून मतमोजणीची तयारी पूर्ण करण्यात आलेली आहे। आपण पाहू शकतो मोठा पोलीस बंदोबस्त या मतदान केंद्रावर या आधीपासूनच लावण्यात आलेला आहे। कारण राज्यातलं सर्वात हाय प्रोफाईल, हाय व्होल्टेज असणारं मतदारसंघ अर्थात बारामती लोकसभा मतदारसंघ, या मतदारसंघाची मतमोजणी याच मतदान केंद्रावरती होणार आहे। कारण बारामती लोकसभा मतदारसंघात सुप्रिया सुळे विरुद्ध सुनेत्रा पवार अशी लढत आपल्याला पाहायला मिळाली होती आणि त्यामुळे नेमकं कोण विजयी होणार याकडे राज्याचं लक्ष लागून आहे आणि त्यामुळे प्रशासनाकडून चोख बंदोबस्त या ठिकाणी तैनात करण्यात आलेला आहे। या ठिकाणी येणाऱ्या प्रत्येक नागरिकाचं ओळखपत्र तपासलं जातं आणि त्यानंतरच आतमध्ये प्रवेश दिला जात आहे। हा संपूर्ण परिसर CCTV कॅमेराच्या निगराणीखाली असणार आहे। बारामती लोकसभा मतदारसंघाची जी मतमोजणी असणार आहे ती साधारणतः 124 टेबल्स वरती होणार आहे, तर पुणे लोकसभा मतदारसंघाची मतमोजणी ही 112 टेबल्स वरती होणार आहे। साधारणतः 12 ते 1 च्या सुमारास नेमका काय कल असणार आहे साधारणतः स्पष्ट होणार आहे। कारण सुरुवातीला 8 वाजता मतमोजणी सुरुवात होईल, पोस्टल मतमोजणी सुरुवात होईल, त्यानंतर 8:30 वाजल्यापासून EVM मतमोजणीला सुरुवात होणार आहे। मात्र साधारणतः 12 वाजता नेमकं कोण विजयी होणार हे जवळपास स्पष्ट होणार आहे। एक्झिट पोल मध्ये बारामती लोकसभा मतदारसंघात सुप्रिया सुळे विजय होईल अशा पद्धतीचं एकूण अंदाज वर्तवण्यात आलेला आहे। तर पुणे लोकसभा मतदारसंघात मुरलीधर मोहोळ हे आघाडीवरती तास राहिलेले आहेत। उद्या सकाळी 8 वाजल्यापासून मतमोजणीला सुरुवात होणार आहे। धन्यवाद योगेश आणि संदीप तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।